जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमध्ये मोठा राजकीय आणि प्रशासकीय संघर्ष पाहायला मिळाला। शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तब्बल 4 ते 5 तास ठिय्या आंदोलन करत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। संबंधित अधिकाऱ्यावर स्थानिक गुटखा विक्रेत्यांकडून खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्यानंतरही गुन्हा तात्काळ दाखल होत नसल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला व पोलीस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। अखेर रात्रीच्या सुमारास पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला। दरम्यान पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप करत आमदारांनी सरकारलाच घरचा आहेर दिला। यामध्ये आज एरंडोल पोलीस स्टेशन येथे सन्माननीय आमदार महोदय या ठिकाणी आले होते। तर सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध फिर्याद होती। तर घटनेची शहानिशा करून आपण याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। त्याबद्दल जास्त म्हणजे काही सांगता येणार नाही, परंतु जे कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे अधिकारी यांनी गुटख्याची रेड करू नये माझ्यावर एक फिर्यादीवरती, म्हणून फिर्यादीकडे पैसे मागितले अशा स्वरूपाची फिर्यादी दिली आहे, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी आहेत त्याच्यामध्ये गजानन माधवराव महाजन यांनी FD फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दिलेला आहे। याच्यामध्ये BNS 308-7 तसेच 3-5 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। मी जाणार नाही। एक तर माझ्यावर गुन्हा दाखल होईल, एक तर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होईल। एक तर मला अटक करा किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल करा, ही आमची मागणी आहे। गुन्हा दाखल करा ही आमची मागणी आहे। मी 3 तासापासून इथे थांबलेलो आहे। 3 तासापासून मी इथे थांबलेलो आहे आणि आपली मागणी काय आहे? मागणी काही नाही, माझी साधी मागणी आहे। एका अधिकाऱ्याने आमच्या एका सामान्य भाजीपाला विक्रेता चहा विक्रेत्याकडनं 20,000 रुपयाची खंडणी घेतलेली आहे। ती खंडणी त्याने दिल्यानंतर तो फिर्याद द्यायला इथे आलेला आहे आणि मी सुद्धा त्याच्याबरोबर आलेलो आहे। 3 तासापासून माझ्यासारखा माणूस इथे बसलेला असताना इथले स्थानिक PI आणि वरिष्ठ अधिकारी हे गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत। यांचा बोलविता धनी कोण? तो राजकीय आहे का अधिकारी आहे? याची सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। या भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवणारा राजकीय पुढारी कोण, याचा देखील आपण शोध घेतला पाहिजे। आमदार साहेबांनी याच्यामध्ये पॉझिटिव्ह लीड घेतलं आणि हा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह आहे, परंतु याच्यामध्ये काल एक गुटखा संबंधाने गुन्हा दाखल होता। तर याच्यामध्ये आपण आमदार साहेबांना मी आश्वासित करतो की याच्यामध्ये आम्ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू। नाही, अटक करा पहिले, मग आम्ही पण लोकसेवा कक्ष देतो। नाही मी चांगला आणि जो साहेब इथे पत्ते थांब रे।